शेरू खूप उत्साही आणि हुशार होता. त्याला ख्रिसमस खूप आवडायचा, कारण सगळीकडे चमकणारे दिवे, सुंदर ख्रिसमस झाडं आणि गोड गोड केक्स असायचे. पण यावर्षी शेरूला एक प्रश्न पडला होता. सांताक्लॉज खरंच अस्तित्वात आहे का? एक दिवशी रात्री झोपण्याआधी शेरूने विचार केला, यावर्षी मी जागं राहून सांताक्लॉजला भेटणार. शेरूने खिडकीजवळ एक सॉक्स ठेवला आणि जागं राहून सांताक्लॉजची वाट बघत होता. रात्र वाढत गेली, पण सांताक्लॉज आला नाही. शेरूला झोप लागली. सकाळी त्याला एक चमकणारी भेटवस्तू दिसली, पण शेरूच्या सॉक्समध्ये फक्त एक चिठ्ठी होती, ज्यावर लिहिलं होतं, जर तुला खरोखर सांताक्लॉजला भेटायचं असेल तर आज रात्री तुझ्या शहरातल्या मोठ्या ख्रिसमस झाडाजवळ ये. शेरू आनंदाने उड्या मारत म्हणाला, सांताक्लॉज खरंच आहे, मी आज नक्की भेटायला जाणार. त्या रात्री शेरू ख्रिसमस झाडाजवळ पोचला. झाडाखाली खूप सारे लोक गाणी गात होते आणि सांताक्लॉजच्या येण्याची वाट पाहत होते. अचानक आकाशात एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि काय आश्चर्य, सांताक्लॉज आपल्या रेनडिअरसह आला. सांताक्लॉजने सगळ्या मुलांना भेटवस्तू दिल्या आणि शेरूला हसत विचारलं, शेरू तुझी इच्छा काय आहे? शेरू म्हणाला, सांताक्लॉज माझी इच्छा आहे की यावर्षी कोणीही उपाशी झोपू नये. सांताक्लॉज खूप आनंदी झाला आणि म्हणाला, शेरू तुझ्या या इच्छेसाठी मी तुझ्या शहरात खूप खाऊ वाटेन. सर्वजण सांताक्लॉजच्या या गोष्टीने खूप खुश झाले. त्या दिवशी खूप लोकांना मदत मिळाली आणि शेरू खूप आनंदी झाला. त्या दिवशी शेरूने सांताक्लॉजसह एक सुंदर ख्रिसमस साजरा केला. मित्रांनो, तुम्हालाही सांताक्लॉजला काहीतरी सांगायचंय का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅपी ख्रिसमस.